गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् कस्माच्च तेन न मेरन्महात्मं गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् कस्माच्च तेन न मेरन्महात्मं गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्। कस्माच्च ते नमेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणः अपि आदिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वम् अक्षरं सत् असत् तत्परं यत्। हे महात्मन, ते कस्मात न नमेरन, हे अनंत देवेश जगन्निवास यत् सदसत्परम अक्षरम तत् त्वम एव। भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेने जेव्हा अर्जुनाला ह्या विश्वरूपाचं दर्शन होत आहे तेव्हा त्याच्या अंतकरणात जी भीती किंवा भयाची भावना निर्माण झाली आणि तो भगवंताची स्तुती करायला लागला। तेव्हा ती स्तुती संजय हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्राला सांगत आहेत आणि या ठिकाणी अर्जुनाने भगवंताशी संवाद साधलेला आहे। त्यामध्ये अर्जुनाला जेव्हा भयभावना उत्तरोत्तर वृद्धिंगत झाली तेव्हा अर्जुन भगवंताला काही जाणीवा करून देत आहे की या ठिकाणी तूच कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असला तरीसुद्धा उत्पत्ती स्थिती लयाचा काळ ठरलेला आहे आणि अशा वेळेला हा जो काळ आहे तो उत्पत्तीच्याच वेळेला उत्पत्ती, स्थितीच्याच वेळी स्थिती हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मला आता असं अर्जुनाला वाटतं की भगवान हा अकारण करुणा वरुणालय आहे, तो माझी इच्छा पुरविल। परंतु हे जे दृश्य दिसतं ते दृश्य पाहून अर्जुनाला एका प्रकाराने हर्षही होतो आणि दुसऱ्या प्रकाराने भय होतं। आपण पाहिलं की अद्भुत तसं पाहिलं तर या ठिकाणी अद्भुत रस, शांत रस आणि भयानक रस हे तिन्ही रसांचं अवतरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्जुन आता भगवंताला असं म्हणतो, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यतेच। देवा तुझ्या ह्या विश्वरूपाची किंवा तुझी असणारी ही अलौकिक अशी कीर्तीचं श्रवण लोक करतात तेव्हा सगळे लोक अनुरज्यतेच तुझ्यावर प्रेम करतात आणि हृष्यती म्हणजे सगळ्या लोकांना अत्यंत आनंद होतो। आणि जर ह्या विश्वरूपाच्या वदनात जाण्याच्या भीतीनं पाहिलं तर रक्षांशी भीतानी दिशो द्रवंती, हे जे राक्षस वगैरे आहेत दानव ते सर्व तुझ्या भीतीनं दूर पळतात आणि बाकीच्यांना तुझ्यावर एकच विश्वरूप जेव्हा राक्षस पाहतात तेव्हा भीतीनं पलायन करू लागतात आणि जेव्हा तुझ्या लढीवाळ प्रेमळ भक्तांना तुझी कीर्ती ऐकली किंवा तुझं हे स्वरूप पाहिलं की ते त्या स्वरूपावर प्रेम करून लागतात। इतकंच नाही तर कपिलादिक सर्वे सिद्ध संघाहा, सर्व कपिलादिक असणारे महान अशा ऋषींचे जे समुदाय आहे ते सर्वे नमस्यंती, ते सर्व तुला नमस्कार करतात आणि ह्या सर्वांचं स्थाने अगदी त्या ठिकाणी ते योग्यच आहे असं अर्जुनाने सांगितलं। स्थाने म्हणजे अत्यंत उचितच आहे की तुला पाहिल्यावर राक्षसांनी पळावं हेही उचितच आहे आणि सिद्धांनी तुला नमस्कार करावं हेही उचितच आहे।
त्याबरोबर भक्तांनी तुझं कीर्ती श्रवण केली किंवा तुझ्या स्वरूपाचं दर्शन झालं की त्यांना आनंद व्हावा आणि तुझ्यावर त्यांच्या अत्यधिक प्रीती जडावी. हे स्थाने ऋषिकेश, हे ऋषिकेश, हे सर्व योग्यच आहे असा अर्जुन स्तुती करतो. आणि आत्ता या श्लोकामध्ये शंका घेतली, भाष्यकारांनी अवतरण दिलं आहे की भगवता हर्षादी विषयत्वे हेतूम दर्शयती. या ठिकाणी भगवान जो परमात्मा आहे, भगवता हर्षादी विषय, भगवंताचं हर्षादिकांचं विषयत्व येणं म्हणजे भगवंताला पाहून लोकांना हर्ष वाटणं, याचं कारण काय आहे तो हेतूम दर्शयती, तो हेतू या श्लोकामध्ये सांगतात. हे महात्मन, हे महात्म्या, गरीयसे म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारा व ब्रह्मणा अपि आदी करते. गरीयसे म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असलेल्या किंवा सर्वांच्या गुरुस्थानी असणाऱ्या हे परमात्मन. ब्रह्मणा अपि आदी करते, ब्रह्मणा अपि ब्रह्मदेवाचा देखील आदी करता असणाऱ्या हे परमात्मन. ते कस्मात न नमेरण, ते म्हणजे तुला कस्माच्च न नमेरण, तर तुझं का बरं ते नमस्कार करू नये. म्हणजे कोणी सिद्धाधिका जे आहेत त्यांनी सांगितलं सिद्ध संघा सर्वे नमस्यंती. सिद्धाचे पुढे सिद्धांचे जे समुदाय आहेत ते तुला नमस्कार करतात. याच्याबद्दल अर्जुनाला आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतं कस्मात नाम केन कारणात, कोणत्या कारणाने त्यांनी तुला नमस्कार करू नये. अर्थात तू नमस्कार सर्वांनी तुला नमस्कार केलाच पाहिजे. खऱ्या अर्थाने नमस्कार करण्याला तूच योग्य आहेस. म्हणून म्हणतो कस्माच्च न ते नमेरण महात्मन. का बरं तुला ते नमस्कार करणार नाहीत. हे अनंत, हे देवेश, हे जगन्निवास, हे अनंता, ज्याचा कधीच अंत नाही अशा असणाऱ्या किंवा त्याचे गुण पण अनंत आहेत, नाम पण अनंत आहेत असा त्या हे परमात्मन. हे देवेश सगळ्या देवांचा ईश म्हणजे नियामक असणाऱ्या हे देवेशा. जगन्निवास आणि सगळं जग ज्याच्यामध्ये राहतं म्हणजे संपूर्ण जगताचा आधार, आश्रय, अधिष्ठान असणाऱ्या, संपूर्ण जगताचं निवासस्थान असणाऱ्या हे परमात्मन जगन्निवास. यत सत असत परम, जे काही यत सत म्हणजे जे सत म्हणजे त्रिकाला बाधित नित्य आहे आणि जे असत म्हणजे जे या ठिकाणी बाधयोग्य आहे म्हणजे बाध होण्याला योग्य आहे, मिथ्या आहे. असत म्हणजे मिथ्या आहे. आणि परम जे सत आणि असत यांच्याही पर यांच्याही अतीत आहे. म्हणजे इथं सत शब्दाने घ्यायचं की जे आपल्याला कार्यरूप जगत, असत शब्दाने घ्यायचं त्या कार्यरूप जगताचं असणारं मिथ्या कारण माया, आणि परम जे माया आणि माया कार्य ह्यांच्या अतीत आहे असं असणारं परब्रह्म. तेव्हा तू सत्पण तूच आहे. कारण काय आहे, जे भासमान पदार्थ असतात ना त्या अधिष्ठाना वाचून त्यांना स्वतंत्र सत्ता नाही. किंबहुना अधिष्ठानच काय करत असतं, पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम. रज्जूवर आपल्याला जो सर्प भासतो तो रज्जूचा पाहतो रज्जूला आणि म्हणतो काय त्या ठिकाणी सर्प पाहतो रज्जूला. जसं मृत्तिका आणि घट आहे, आपण म्हणतो हा घट आहे, हात लावतो मृत्तिकेला आणि त्याला म्हणतो घट. वास्तविक त्याच्यामध्ये काय आहे, उत्पत्तीपूर्वी मातीच आहे, मग घटामध्ये मातीच आहे आणि पुन्हा घटाचा लय मातीतच होतो. जे तिन्ही कालामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लयाचं जे अधिष्ठान असतं ते सद्वस्तू आहे आणि तीच सद्वस्तू मातीचा पूर्वत्याग न करता अवस्थांतर भान होतं किंवा रज्जूचा त्याग न होता, पूर्वरूपाचा त्याग न होता त्या ठिकाणी सर्परूपाने भान होतं. म्हणून ज्या वेळेला आपल्याला हे कार्यात्मक प्रपंच जो आहे तोही परमात्माच आहे. कारण असणारी जी माया आहे ती परमात्मा आहे. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. जे भ्रमातले पदार्थ असतात, आध्यासिक पदार्थ असतात ते तत्वतः आपल्या बुद्धिदोषाने अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं आपण त्यांना आध्यस्थ रूपाने किंवा भिन्न रूपाने पाहत असतो. पण खरं अर्थाने पाहिलं तर सगळं अधिष्ठान मात्रच आहे. ज्या वेळेला आपल्याला मिथ्या पदार्थाचा बाध होतो तेव्हा त्या मिथ्या पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने होणारी निवृत्ती ही अधिष्ठान रूपच असते. याचाच अर्थ जेवढा हा कार्यात्मक प्रपंच आहे परमात्मा बाजूला केला तर प्रतीतीला तरी येईल का?
त्याचं कारण असणारी माया, जर ती माया जर अधिष्ठान त्या ठिकाणी नसलं तर ती माया म्हणून एक पदार्थ तरी प्रतीतीला येईल का? याचा अर्थ जेवढं जेवढं प्रतीतीला येतं तेवढं तेवढं हे परमात्मच दर्शन आहे. का बीजची झाले तरू अथवा भांगारचे अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आता तुम्ही म्हणाल परमात्मा तर मग त्यामुळे विकारी होईल. बीजापासून तरू, बीज फुटतं तेव्हा तरू होतो. तर इथं हा परिणामवाद आहे. परंतु या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये हे सुद्धा दृष्टांत दिला. दुसरं काय दिलं? अजून एक उदाहरण, दूध हा किंवा जे अव्यक्तपणे थिजले तेची विश्वाकारे ओथिजले तैसे अमूर्तमूर्ती विस्तारले त्रैलोक्य धान. हे त्रैलोक्य हा परमात्म्याचाच सर्व विस्तार आहे. म्हणजे त्रैलोक्यामध्ये परमात्म्या वाचून दुसरं काहीही नाही. जसं वस्त्रामध्ये सूद बाजूला केलं तर वस्त्र नावाचा प्रकार राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी आरंभी जर भक्तीच्या सिद्धांतामध्ये परिणामी उपादान कारण किंवा आरंभ उपादान कारण जरी परमात्म्याला मानलं आणि भक्तीच्या सिद्धांतामध्ये त्या परमात्म्याचे प्रेमपूर्विका भक्ती केली तरीसुद्धा त्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं ध्येय आहे तिकडं जाण्यासाठी त्याला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन स्वतः परमात्माच करतो. आणि आपलं असणारं जे असंग निर्विकार असणारं परमतत्व त्या तत्वामध्ये तो परमात्माच आपल्या अनुग्रहाने त्याला लीन करून घेतो. ज्ञानोबरायांनी हे कायम वादाचे दृष्टांत राहिलेले आहे. बीजाची झाले तरू किंवा भांगाराची अलंकारू. परंतु या ठिकाणी हे जे आहे वास्तवता अशीच आहे. अगोदर जरी व्यतिरेक केला तरी नंतर काय आहे? व्यतिरेकपूर्वक अन्वय आहे. आणि हे जे दृष्टांत आहेत तर हे केवळ अन्वयाच्या भूमिकेतून घ्यावेत, नाही का? केवळ अन्वयाच्या भूमिकेतून घ्यावेत. इथं सांगतात की यद सत असत परम, जे सतही तूच आहे, असतही तो आहे आणि त्याच्या पलीकडचाही तो आहे. म्हणून म्हणतात की सदसत परम यत. असं जे असणारं अक्षरम म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं असणारं ब्रह्म, तत्त्वम एव, ते ब्रह्म तूच आहेस अशा प्रकारचं सांगतात. ते ब्रह्म म्हणजे तू ब्रह्मरूपही आहेस, ईश्वररूपही आहेस आणि कार्यरूप जगतही हे सर्व तूच आहेस असं स्तुती अर्जुन भगवंताची करतो. आता भाष्य. कस्मात इति कस्माच्च हेतोः ते तुभ्यं न मेरन् न नमस्कुर्युः हे महात्मन् गरीयसे गुरुतराय यतः ब्रह्मणः हिरण्यगर्भस्यापि अधिकर्ता कारणम् अतः तस्मात् अधिकर्त्रे कथम येते न नमस्कुर्युः. म्हणतात कस्माच्च हेतो, कस्माच्च म्हणजे कोणत्या कारणाने, कोणत्या हेतूने, ते तुभ्यम न मेरन, ते म्हणजे कपिलाधिक असणारे जे सिद्ध आहेत ते न मेरन, ते तुला का बरं न नमस्कुर्युः, ते तुला का बरं नमस्कार करणार नाहीत? म्हणजे अर्थात करतीलच. ते हे महात्मन, हे गरीयसे, हे महात्मन, हे महात्म्या परमात्मन, गरीयसे नाम गुरुतराय, सर्वात गुरुतर म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या, यतः ब्रह्मणा हिरण्यगर्भस्यापि अधिकर्ता, कारण हिरण्यगर्भाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा देखील तो अधिकर्ता आहेस. कारणम आद्य कारण आहेत. अतः तस्मात म्हणून अधिकर्त्रे कथम येतेन नमस्कुर्युः, म्हणून सर्वांचा आद्यकर्ता असणाऱ्या तुला हे का बरं येते, कथम न नमस्कुर्युः, हे तुला का बरं नमस्कार करणार नाही? अतः हर्षादीनां नमस्कारस्य च स्थानम त्वम अर्हा विषय इत्यर्थ. म्हणून हर्षादीनाम त्यांच्या ठिकाणी हर्ष होणं आणि तुला नमस्कार करणं याचं खरं स्थान म्हणजे अगदी योग्य स्थान किंवा विषय तूच आहेस. म्हणजे खरा नमस्कार करायला तूच योग्य आहे आणि खरं तुझ्या दर्शनानेच हर्ष व्हावा. म्हणजे इतर पदार्थांच्या दर्शनाने हर्ष होणंही शक्य नाही आणि त्यांना नमस्कारही करू नये किंवा ते नमस्कार करण्यात योग्यच नाही. नमस्कार करण्याला आणि अंतकरणात आनंदाची अभिव्यक्ती होण्याला एकमेव हेतू तूच आहेस आणि हे उचित आहे. हे अनंत, हे देवेश, हे अनंता, हे देवेश, हे देवांच्या नियामक असणाऱ्या देवा, देवाधिदेवा,
हे जगन्निवास संपूर्ण जगताचं आश्रयस्थान असणारा त्वम अक्षरम, तो अक्षर अविनाशी आहे आणि पुन्हा तत्परम, त्याच्याही पलीकडचा असा आहे, म्हणजे त्याच्या पलीकडचा म्हणजे कार्य आणि कारणाच्याही आतीत असणारा असा तो आहे. यत वेदांतेषु श्रेयते, असं जे वेदांतामध्ये किंवा उपनिषदामध्ये तुझं वर्णन आहे, तर कसं वर्णन आहे? किम तत्, काय वेदांताने वर्णन केलं? सदसत इति, तू सत पण आहे आणि असत पण आहे, म्हणजे तू कार्यरूप पण आहे आणि कारणरूप आहे. मायासुद्धा तुझंच स्वरूप आहे आणि त्याचं कार्यसुद्धा तुझंच स्वरूप आहे. सत विद्यमानम, सत म्हणजे जे विद्यमान आहे, आपल्याला जे अस्तित्वात आहे ते, किंवा ज्याला प्रतीतीला येतं त्याला म्हणायचं सत, ते सुद्धा तूच आहेत. आणि असत्य, आणि जे प्रतीतीला येत नाही अशा प्रकारचं मिथ्या किंवा तुच्छ असणारं हे जगद्रूप कार्य, ते सुद्धा यत्र ना सत विद्यमानम असच्यत्र नास्ती इति बुद्धी, ज्याच्या ठिकाणी हे तत्वतः नाही अशा प्रकारचं आपल्याला ज्ञान होतं. तर ते सर्व ते उपाधी उपधान भूते सदसती यस्य अक्षरस्य यद्वारेण सदसती इति उपचर्यते. या ठिकाणी सदसती भूते म्हणजे सत आणि असत असणारी जी भूत आहे ती यस्य अक्षरस्य उपाधान, ज्या अक्षराच्या म्हणजे ज्या परमात्म्याच्या हे सत आणि असत म्हणजे कार्य आणि कारण ह्या त्या परमात्म्याच्या दोन उपाधीच काही की नाही, आणि तो परमात्मा काय आहे? त्या उपाधीनं युक्त आहे, म्हणजे उपहित आहे, म्हणजे सदुपहित आणि असद उपहित असणारं जे चैतन्य आहे की त्यामुळं त्या परमात्म्याला त्या उपाधी आहेत ना, म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी उपचर्यते असा उपचार केला गेला की परमात्मा हा काय? कार्योपहित परमात्मा, कारणोपहित परमात्मा, किंवा त्याला कारण ब्रह्म किंवा त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. वास्तविक कार्यब्रह्मही तोच आहे आणि कारण ब्रह्मही तोच आहे, कार्यकारण नाहीच आहे, पण तुम्हाला प्रतीतीला येतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जर जगत प्रतीतीला आलं तर एकटं जगत प्रतीतीला येऊ शकत नाही जड, म्हणून त्याला काय म्हणतात? ते कार्योपहित चैतन्य. आणि त्या मायेचं ते कार्य असल्यामुळं त्याला काय म्हणतात? मायोपहित चैतन्य किंवा कारणोपहित चैतन्य किंवा कारण ब्रह्म आणि कार्यब्रह्म अशा फक्त त्या असंग चैतन्यावर किंवा असंग ब्रह्मावर फक्त उपचार केला गेलेला आहे. परमार्थतः तू सदसतः परम तत् अक्षरम, परंतु परमार्थतः म्हणजे तत्वतः जर आपण विचार करायला गेलं म्हणजे अर्जुन परमात्म्याच्या उपाधीला जाणतो, उपाधीनं युक्त असणाऱ्या चैतन्याला जाणतो, आणि केवळ उपाधीचा बाध करून किंवा उपाधीच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय करून त्या दोन्हींच्याही अतीत असणारं जे परमतत्व आहे की जे निरुपाधिक स्वरूपात असणारं ब्रह्म आहे, निर्विशेष स्वरूपात असणारं ब्रह्म हे सर्व परमात्म्याचीच रूप आहे. पर अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा, असं हे जे तत्व आहे हे अर्जुनाने जाणून अर्जुन भगवंताची स्तुती करतो. परमार्थतः तू सदसतः परम, तत्वतः पाहिलं तू सतही नाही आणि असत नाही. सत आणि असत ह्या उपाधींचा त्या ठिकाणी स्पर्श नाही. काल पंचदशीमध्ये पाहिलं आपण की या ठिकाणी ह्या सगळ्या उपाधीनं भावा आणि अभाव ह्या उपाधीने काय असंस्पर्शित असं परमात्म्याचं स्वरूप आहे. काय तो श्लोक? विकल्पतद भावाभ्याम असंस्पृष्टे आत्मवस्तुनी विकल्पितत्व लक्षत्व संबंधाद्यास्तु कल्पिता. या ठिकाणी विकल्पित्वही नाही आणि त्याच्या ठिकाणी कोणता संबंधही नाही किंवा लक्षत्व हा धर्म पण त्याच्या ठिकाणी नाही. त्याला म्हणायचं ना सदसता परम, सदसत परम, सत आणि असत आणि तत्परम त्या दोन्हींच्याही आतीत असणारा तो आहे असं सांगतो. पराह तत् अक्षरम यत अक्षरम वेदविदाह वदंती. परमार्थता सद आणि असत यांच्या अतीत असणाऱ्या तुझ्या वास्तव स्वरूपाला अक्षर असं वेदवेत्ते म्हणतात. तत्त्वमेव ते तूच आहे, न अन्य तिथे अभिप्राय, दुसरं काही नाहीत असा या सांगण्यापाठीमागं अभिप्राय आहे. मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आता ज्ञानोबराय याविषयी सांगतात. येथ गा कवना कारणा
राक्षस हे नारायण न लगतीच चरणा पळते झाले. इथं जर आपण पाहिले या ओवीमध्ये तर ह्या ओवीमध्ये राक्षसांच्या विषयी वर्णन आहे. कस्माच्च ते नमेरण महात्मन. ते म्हणजे कोण? सिद्धाधिक पुरुष जे नमस्कार करतात ते का बरं करणार नाहीत असं भाष्यकारांनी सांगितलं. आणि हा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला क्रमाने असाच अर्थ करतो. माऊलीने त्या अर्थाचं काही लिहिलं नाही. त्याचं पहिलं असं लिहिलं की जे पाठीमागे लिहिलं ना, रक्षांशी भीतानी दिशो द्रवंती. हे राक्षस जे आहे ते भीतीनं तुला पाहिल्यानंतर पळून जातात असं जे आहे ते या ठिकाणी लिहिलं की एथगा कवना कारण राक्षस हे नारायण. याला म्हणायचं वार्तिक. ही जी गोष्ट आहे ही खरी सांगितली. पाठीमागं तर कस्माच्च ते नमेरण, ते का बरं तुला नमस्कार करणार नाही? अर्थात करणारच, एवढाच अर्थ निष्पन्न झाला. त्याच्यापेक्षा अपूर्व अर्थाची निष्पत्ती या ठिकाणी माऊली सांगतात. रक्षांश भीतजानी दिशो द्रवंती. आणि हे जे आहेत कस्माच्च ते नमेरण महात्मन, इथं चार ह्याचा जो आहे ना चार, कस्माच्च ते नमेरण याच्यावर सांगत असताना इथं सांगतात येथगा कवना कारणा. इथं कोणत्या कारणाने हे नारायणा हे राक्षस चरणा न लगतीचे आणि पळते झाले. कवना कारणा असं घ्यायचा अन्वय की हे परमात्मन, हे नारायणा, हे राक्षस, हे आपल्या समोर असणारे राक्षस चरणा न लगतीचे, चरणाला लागत नाही. जसे सिद्ध पुरुष आहेत ते तुझं काय करतात? दर्शन करतात. तसे हे तुझं दर्शन करत नाही आणि पळते झाले. या ठिकाणाहून ते पलायन करू लागलेले आहेत. हे कवना कारणा, कोणत्या कारणाने झालं बरं असं सांगतात. आणि हे काय तू ते पुसावे, ये तुले आम्हाशी जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसेनी तमे. बरं आता हे तुलाच विचारायला पाहिजे ना, हे लोक का बरं पळतात? पण खरं म्हणे विचार केला तर तुला विचारायची गरज नाही. हे काय तू ते पुसावे, हे काय तुला विचारायला पाहिजे आम्ही हे का पळतात? ये तुले आम्हाशी जाणवे, याचं कारण एवढंच. काय कारण आहे एवढं आम्हालाही कळतं, आमच्याही लक्षात येतं असं सांगतात. काय आहे त्याचं कारण? तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे. त्या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळी अंधाराने राहावंच कसं? सूर्य उदय झाला आणि अंधारे त्या ठिकाणी त्या सूर्योदयाच्या प्रकाशाला सामोरा गेलं, असं होणं शक्य आहे का? अर्थात असं होणं शक्य नाही. जी तू प्रकाशाचा आगरू आणि झाला आम्हाशी गोचरू, म्हणून या निशाचरा किरू फिटला सहजे. जी अहो हे देवा, तू प्रकाशाचा आगरू, तू तर काय आहे? प्रकाशाचं खान आहे, प्रकाशाचं भांडार आहे. तू स्वयंप्रकाश ज्ञानरूप असा तू आहेस. आणि आम्हाशी गोचरू झाला, आणि तो स्वयंप्रकाश असणारा परमात्मा आमच्या ह्या दिव्य चक्षुला तू गोचर झाला, विषय झाला, आम्हाला तुझं दर्शन झालं असं म्हणतात. आणि आम्हाला तुझं दर्शन झालं असा असणारा तू म्हणून या निशाचरू केरू फिटला सहजे. प्रकाशाची खान तू, आणि हे निशाचर म्हणजे रात्रीचं संचार करणारे. आणि इथं उदय झाला, सूर्योदय झाला, सूर्योदयाला अंधार राहीलच कसा? तसं सूर्योदयाच्या समयी या ठिकाणी अंधारातच जे काही संचार करणारे लोक आहेत ते सूर्योदयाच्या वेळेला राहतील का? नाही. याच्यातून काही एक व्यंजन आहे. आम्हाशी का झाला गोचर? आम्हाला तू गोचर झाला म्हणजे आम्हाला तू विषय झालात, आम्हाला मात्र तू दिसलास, आम्हाला तुझं दर्शन झालं. परंतु काय आहे? प्रकाश झाला की अंधकार राहत नाही, त्याप्रमाणे निशा राहत नाही, त्याचप्रमाणे निशाचरही राहत नाही. तर या ठिकाणी प्रकाश तुझ्या कृपेचा, तू कृपेची खान आहे आणि तू स्वयंप्रकाश आहे. आणि तुझा आमच्यावर अनुग्रह झाला, आम्ही तुला पाहत आहोत, म्हणजे आम्ही याच्यामध्ये राहू शकतो, आम्ही तुझं दर्शन करू शकतो. पण इथं यांना, ह्या अंधकारात राहणाऱ्यांना उजेडामध्ये राहणं कसं शक्य आहे? ते राहणं शक्य नाही. कारण का? ते निशाचर आहेत, किंवा ज्यांच्या ठिकाणी हे तमोगुण रजोगुण यांचं प्राधान्य आहे, ते केवळ तमोगुणातच संचार करणारे. आणि तुझं दर्शन आम्हाला होतं हा सत्वगुणाचा, ठीक आहे ना, सत्वगुणाचा प्रकर्ष आहे. त्यामुळे इथं तमोगुण राहणार नाही आणि तमोगुणी पण राहणार नाहीत. अशा प्रकारच्या व्यंजनेने याचा अर्थ घ्यावा. काय म्हणतात? म्हणून या निशाचरा किरू, म्हणून निशाचर जे आहेत
त्यांचा केरू फिटला हा वाक्प्रचार आहे. म्हणजे ते नाहीसे झाले म्हणजे निष्प्रभ झाले, ते तुझ्यासमोर येऊ शकत नाही. म्हणून म्हणतात निशाचरा केरू फिटला सहजे. केर फिटणं हा दुसऱ्यांदा वाक्प्रचार आला, म्हणजे नाहीसं होणं, वाऱ्यासारखं व कसपटासारखं उडून जाणं अशी त्यांची स्थिती झालेली आहे. म्हणजे भगवत दर्शनासाठी सत्वगुण प्रधान असे जे भगवत भक्त आहेत तेच भगवत दर्शनाची योग्यता आहे. आणि त्यांना कसं, त्यांच्यासाठी जरी तो असला तर ते तुझं दर्शन करू शकत नाही, ते उलट दूर पळून जातात. हे येतुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा, आता देखत असो महिमा गंभीर तुझा. हे श्रीराम, इथं श्रीकृष्ण परमात्म्याला श्री रमनते काय योगिना यस्मात तस्मात रमनते योगिना यस्मिन स राम हा इति कीर्तिता. त्याला राम असं म्हणतात. योगी पुरुष जे आहेत ते ज्याच्यामध्ये रममान होतात त्याला म्हणतात राम. आता योगी पुरुष रममान कुठं होतात? भगवान परमात्म्या श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढं. ते झाली ना की तुझी या सौंदर्यापुढे लक्ष्मी, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्र चंद्र असं वर्णन. तुझे निरळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. म्हणून हे भक्त जे आहेत ते त्या श्रीकृष्णाला श्रीराम पण म्हणतात. ऐश्वर्याने संपन्न असणारा राम म्हणजे ज्याच्यामध्ये योगी पुरुष देखील रममान होतात असं ऐश्वर्याने संपन्नता कृष्ण परमात्म्याची आहे. म्हणून त्याला इथं श्रीराम असं संबोधन दिलं किंवा विशेषण दिलं. हे येतुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा. येतुले दिवस हे वास्तविक तुझा हा जो महिमा आहे हा मला मागच कळायला पाहिजे होता, पण येतुले दिवस इतके दिवस आम्हा काही नेनवेची, आम्हाला हे तुझं महात्म्य काही कळालं नाही. आता देखत असो महिमा गंभीर तुझा. आता तुझा गंभीर महिमा आता देखत असो, म्हणजे तुझा जे असणारं गंभीर अशा प्रकारची महानता आहे, महात्म्य आहे, गरिमा थोरवी आहे, ती आम्ही आत्ता डोळ्यांनी पाहत आहोत ह्या विश्वरूप दर्शनाच्या वेळी. हे काय किती गंभीर आहे तू, तर जेथोनी नाना सृष्टीचिया ओळी पसरती भूतग्रामाचिया वेली, तया महद ब्रह्माते व्याली दैविकी इच्छा. तुझा जो काही महिमा आहे तो कसा आहे? जेथुनी ज्या ठिकाणाहून नाना सृष्टीच्या ओळी, अनेक प्रकारचे असणारे जी सृष्टी आहेत ती सगळी सृष्टी म्हणजे अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज ही चारही प्रकारची असणारी सृष्टी, त्या सृष्टीच्या ओळी म्हणजे रांगाच्या रांगा ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतात, किंवा भूतग्रामांच्या वेली पसरती म्हणजे सृष्टीच्या पंक्तीही पसरती जे पद आहे ते देहली दीपन्यायाने दोन्हीकडे घ्यायचं. ज्या ठिकाणाहून ह्या अनेक प्रकारच्या अंडजादी सृष्टीचा पसारा किंवा विस्तार होतो, किंवा भूतग्रामाची या वेली पसरती, किंवा भूतांचा जो ग्राम, भूतांचा जो समुदाय, त्या भूत समुदाय रूपी ज्या वेली आहेत त्या वेलींचाही जिथून विस्तार होतो. हे काय कोणी जेणे हे विश्व निर्मियेले, महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पावले समान विटेवरी शोभती. असा असणारा तू परमात्मा, त्याच्यापासूनच ह्या भूतसमुदायाच्या सगळ्या वेली पसरतात. तया महद ब्रह्माते व्याली दैविकी इच्छा. आणि ते म्हणतात तया महद ब्रह्माते. आपण नेहमीच पाहतो महद ब्रह्म हा जो शब्द आहे तो महद ब्रह्म हा शब्द 14व्या अध्यायामध्ये प्रकृती मम योनिर महद ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम, या ठिकाणी महद ब्रह्म शब्दाचा अर्थ सगळ्यांनी काय केलेला आहे? भाष्यकारांनी, मधुसूदन सरस्वतींनी महद ब्रह्म याचा अर्थ महत तत्व असा नाही, माया असा अर्थ केलेला आहे. माया, महद ब्रह्म म्हणजे माया. कारण काय, ब्रह्माच्या खालोखाल सापेक्ष व्यापक कोण आहे? महत, महान कोण आहे? माया आहे. ब्रह्माच्या एका अंशावर राहते, पण बाकीचं सर्व त्याच्या एका अंशावर अज्ञान राहतं, म्हणजे माया राहते. मायेच्या एका अंशावर आकाश राहतं, आणि आकाशाच्या एका अंशावर
वायू असं असा क्रम आहे. आणि महत ब्रह्म म्हणजे महत्त्व असं या ठिकाणी अर्थ घ्यायचा नाही. कारण आपण नेहमी सांख्यकारिकेमध्ये सांगितले की प्रकृतेर्महान तत्वहंकार तस्मात् गणश्च षोडशका तस्मादपि षोडशकात पंचेभ्य पंचभूतानी. तर प्रकृतीपासून पहिलं कार्य कोणतं झालेलं आहे? महत्त्व कार्य झालेलं आहे. ते महत्त्व इथं घ्यायचं नाही, इथं झोपायचं. तर तिथं सांगतात की तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. ते महत ब्रह्म म्हणजे माया जी आहे त्या मायेला दैविकी इच्छा म्हणजे भगवंताच्या इच्छेने व्याली म्हणजे जन्म दिला. म्हणजे ही माया कोणापासून झाली? ज्या परमात्म्यापासून झाली. तर आता माया अनादी आहे ना, माया अनादी. माया काय भगवंतानी निर्माण केली असा शास्त्राचा सिद्धांत आहे का कुठं? नाही. जसं परमात्मा ब्रह्म अनादी आहे, ईश्वर पण अनादी आहे, म्हणजे आणि माया पण अनादी आहे, आणि प्रवाहरूपाने जगसुद्धा अनादी आहे असं सिद्धांत सांगितलं. षड अस्माकम आणि माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये असणारा संबंध आणि जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये असणारा भेद, ह्या सगळ्या 6 गोष्टी षड अस्माकम अनादया. ह्या 6ही गोष्टी आपल्याला काय जीव पण ईश्वर पण, बरोबर ना, माया आणि ब्रह्म यांचा संबंध, आणि काय सांगितलं? जीव आणि ईश्वर यांचा असणारा भेद हाच कसा आहे? अनादी आहे असं मानलेलं आहे. आणि इथं तर म्हणतात की दैविकी इच्छा म्हणजे परमात्म्याची इच्छा तिनं ह्या महत ब्रह्माला व्याली. म्हणजे पण कोण? देवाची इच्छा व्याली. इथं एवढंच सांगायचं आहे की ह्या मायेच्या कार्याचा जेव्हा विस्तार होतो तेव्हा परमात्माच माया उपाधीचा अंगीकार करतो आणि मग एकोहम बहुश्याम प्रजायय, मी एकच आहे अनेकत्वाला व्हावं अशी इच्छा निर्माण होते. तेव्हाच ह्या माया कार्याचा काय होतो? आरंभ होतो. म्हणून मायेचा निर्माता परमात्मा आहे असं म्हटलं. पण परमात्मा आहे म्हणताना परमात्म्याच्या इच्छेने ऐक्षत, त्यांनी इच्छा केली, ईक्षण केलं, संकल्प केला. मग त्याच्या संकल्पातूनच मायेचा विस्तार होतो ना. माया स्वतंत्र जड असल्यामुळे विस्तार करू शकत नाही. मायेमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडून जेव्हा त्याला ईश्वर भाव प्राप्त होतो त्याच वेळेला हा सृष्टीचा विस्तार होतो. म्हणून त्या मायेचा देवाची इच्छा ही मायेला व्याली. असं देवाने माया निर्माण केली असं म्हणत नाही. भगवंताच्या काय माया जी आहे ती कार्यानुमेय आहे. म्हणजे आपल्याला जगदरूपी कार्य दिसलं का त्याच्यावरून आपण काय करतो? त्या कार्याला उत्पन्न करणाऱ्या मायेचं अनुमान करतो. म्हणून या ठिकाणी त्या अर्थाने म्हटलेलं आहे की दैविकी इच्छा ह्या महत ब्रह्मा ते व्याली असं म्हटलेलं आहे. देवो निस्सीम तत्व सदोदितो, देवो निस्सीम गुण अनंतो, देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा. हा देव ते जे आहे ना 18व्या अध्यायातलं मंगलाचरण किंवा देव शब्द बऱ्याच ठिकाणी आला. तर ते दिव धातूचं काय 10 रूप कोणते? दिव, क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, तुती, मद, मोद, कांती, गतिशू असे 10 अर्थ आहेत दिलेले धातुपाठामध्ये. या ठिकाणी 10 अर्थ आहेत दिव धातूचे. हे सगळे अर्थ घ्यायचे म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करता येतं. आपण अनेक वेळा पाहत असतो. तर ह्या देवा इथं विषय संबोधन देतात किंवा त्याचा विषय देव म्हणजे दिव धातूचे सगळे अर्थ घ्यायचे. पण आता एक एक पैलू सांगतात. देवो निस्सीम, देवाला कोणत्याही प्रकारची सीमा किंवा परिच्छेद, मर्यादा, अंत काहीच नाही. म्हणजे हा अनंत आहे, अमर्यादित, अपार, आगाध अशा प्रकारचा परमात्मा आहे. आणि ते काय आहे? तत्व. आणि ते तत्व आहे म्हणजे तो देवाचं स्वरूप काय आहे? यथार्थ किंवा वास्तव किंवा तो भगवान परमात्मा हा तत्व आहे म्हणजे यथार्थ आहे. यथार्थ आहे म्हणजे सच्चिदानंद रूप हे तत्वच आहे. त्याचं यथार्थत्व काय? सच्चिदानंदाद्वयत्वाने राहणं. नंतर तो सदोदित, तो परमात्मा कसा आहे? सदोदित म्हणजे निरंतर राहणार आहे, अविनाशी आहे. याचा अर्थ सदोदित म्हणजे त्याला कोणत्याही कालाचा परिच्छेद नाही. सदा उदित म्हणजे नित्य स्वयंप्रकाश रूपाने असणारा. अर्थात त्याला कधीही अनित्यता, नाश कधीही प्राप्त झालं नाही. कारण त्या परमात्म्याला कालाचा परिच्छेदच नाही. म्हणजे कालपरिच्छेदाने रहित असणारा, ज्याला
निश्चिम त्याला सीमा नाही, याने देश परिच्छेदाने रहित असणारा. आणि पुन्हा देवो निश्चिम गुण अनंतो, आणि ज्याचे गुण आहेत ना त्या गुणालाही सीमा नाही, त्याच्या विस्तारालाही सीमा नाही. आणि हा तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा, भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी. पुढचं काय, काय जाणावे म्या दिने तुझ्या भक्तीची लक्षणे, धडते तोंड धुवूने परिचिंतने काळसारी. अशी स्तुती करतो. तू कसा आहे, निश्चिम गुण आणि पुन्हा अनंतू. ह्या अनंतूने घ्यायचं, त्याला जसा देश काल परिच्छेद नाही तसा तो परमात्मा त्याला वस्तू परिच्छेद पण नाही. कारण अनंत आहे याचा अर्थ निरपेक्ष व्यापक आहे, त्याच्यात दुसरा पदार्थच नाही. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. देवो निश्चिम गुण अनंतो, देवो निश्चिम साम्य सततू नरेंद्र देवाचा. आणि त्या निश्चिम साम्य म्हणजे समतेच्या बाबतीत पाहायचं झालं तर आपण काय म्हणतो, गीतेमध्ये श्लोक आहे हा, निर्दोषमी समम ब्रह्म, हे ब्रह्म सर्वांमध्ये समान असणाऱ्या. म्हणून निश्चिम सम म्हणजे काय, सर्वांमध्ये समानतेच्या विषयी कोणत्याही प्रकारची त्याला सीमा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही तरतम भाव नाही का ह्या पदार्थात तो कमी आहे, या पदार्थात तो अधिक आहे असं नाही, सर्वत्र समान असणारा. म्हणून निश्चिम साम्य. आणि दुसरा एक पाठ आहे निश्चिम साम्ये सततू. आणि ते असं जर साम्य असा घेतला एक पाठ आणि एक साम्य त्याच्यावर मात्रा दिली तर त्याचा हेतू सांगितला. तू सतत काय आहे तर निश्चिम साम्य, तू सर्वांमध्ये अपरंपार असं साम्य तुझा असल्यामुळं तू काय आहे, सतत आहे. ह्या सतत म्हणण्याने सुद्धा काय होतं की कालाचा परिच्छेद त्याला नाही. तर वर सदोदित पद आलेलंच आहे. म्हणून या ठिकाणी निश्चिम साम्य घेण्यापेक्षा जसं पाठ आहे तसं घेणं चांगलं आहे. तू सर्वांच्यामध्ये समान रूपाने असल्यामुळं तुला काय नाही, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम परमेश्वरम विनश्यत्स्व विनश्यंतम यह पश्यती स पश्यती. सगळ्या विनाशिक वस्तूंच्या मध्ये अधिष्ठान रूपाने तुझीच व्याप्ती असल्यामुळं तू सतत आहेस. आणि हां 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 तरी चालेल. हां पण मग सदोदित आणि सतत ही दोन जर घेतले, सदा उदितनं मग असं घ्यायचं स्वयंप्रकाश, ज्याचा स्वयंप्रकाश आहे असं घ्यायचं, ज्ञानस्वरूप आहे. साम्य घेतल्याने वस्तू परिच्छेद नाही, सतत घेतल्याने काल परिच्छेद नाही, घेतल्या देश परिच्छेद नाही. आणि पुन्हा पाठीमागे जे सांगितलं निश्चिम म्हटल्याने देश परिच्छेद नाही. हां ठीक आहे. निश्चिम शब्द दोनदा आला, निश्चिम तत्व आणि इथं निश्चिम साम्य आणि निश्चिम गुण. म्हणजे तुझ्या गुणालाही सीमा नाही, तुझ्या विस्तारालाही सीमा नाही आणि तुझ्या साम्यालाही सीमा नाही असं तू आहेस. देवो निश्चिम साम्य सततू. आणि नरेंद्र देवांचा, आणि देवांचा नरेंद्र म्हणजे सगळ्या देवांचा अधिपती तू या ठिकाणी आहेस. जी तू त्रिजगतीये ओलावा, अक्षर तू सदाशिवा, तुची सदसद्देवा तयाही अतीत तू. आता इथं हे पुनरावृत्ती वगैरे आपल्याला वाटेल, सदोदिती शब्दाने ते सांगितलं, सतत शब्दाने तेच सांगितलं. तरी हा जो विचार आहे ना, ज्याला या ठिकाणी दोष दर्शन करायचे त्याच्यासाठी ह्या गोष्टींचं स्पष्टीकरण करावं लागतं. ज्ञानोबाराय ह्याचा विचार पण करत नाही, एकच तत्व सांगायचं असल्यामुळं हे आंबरेडीत आहे किंवा अभ्यासांगाने. तुम्ही म्हणा नाही पुनरावृत्ती करायची आणि पुन्हा 3 अध्याय झाल्यावर तेच पद आल्यावर तुम्हाला पुन्हा अर्थाचं डोकं खाजावं लागतं काय हे ऐकून. त्यापेक्षा पुनरावृत्ती रूपाने तुम्हाला अधिक सांगतो. आणि खरं तर काय आहे, आपल्या महिमेमध्ये असणारे साधू त्या पुनरावृत्तीची पर्वा करत नाही. आपलं आत्मतत्व पुन्हा पुन्हा आरशासारखं निहाळून पाहताना त्याला ते शब्द जे आहेत त्याचे कधी कधी नवीन शब्द येतात, कधी कधी तेच शब्द येतात, असं चिंतन करावं. तू त्रिजगतीये ओलावा, तू ह्या संपूर्ण त्रैलोक्याचा ओलावा म्हणजे जिव्हाळा आहे. म्हणजे तुझ्या अधिष्ठान हे सगळ्यांचा जिव्हाळा आहे. म्हणजे जसं पाण्याचा झरा पाझरतो तसा तुझा जो काही पाझर आहे त्याच्यामुळे हे सगळ्या विश्वाची प्रतीती आहे. तेव्हा ह्या त्रैलोक्याचा ओलावा तूच आहेस.
अक्षर तू सदाशिवा, तू सदाशिव, सदाशिव म्हणजे नित्य, शिव सत्यम शिवम सुंदरम, तू नित्य कल्याण स्वरूप मंगल स्वरूप आहेस. आणि अक्षर म्हणजे तू, आता बघा ना पुन्हा इथं अक्षर, अक्षर शब्दाचा अर्थ काय झाला, अविनाशी आहे. आता इथं अक्षर शब्द घेतला, अविनाशी म्हणजे काय, कोणत्याही देश काल आणि वस्तूचा परिच्छेद नसणारा, अखंड किंवा अखंड असणारा, म्हणजे त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असणारा तू, देशकाल परिच्छेद रहित असणारा तू, आहे की नाही. हां, तूची सदसत देवा, आणि सतही तोच आहे आणि असतही तोच आहे, आणि तयाही अतीत तू, आणि ह्या सत आणि असत म्हणजे कारण आणि कार्य यांच्याही अति, सत कार्य कारणाला म्हणतात, असत कार्याला म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सत कार्य तोच आहेस, कारणही तो आहेस, आणि कार्यकारणाच्या अतीत जे आहे तेही तूच आहेस असं सांगतात.